गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि हा छान असा आजचा प्रवास आपला होणार आहे. कुठेतरी जात आहोत आपण, तर त्याबद्दलचे पण छोटे थोडेफार जे काही व्हिडिओ असतील मी नक्की तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करेन. आणि हा आपला ब्लॉग जो आहे ना, तो थोडासा वेगळा येणार आहे, जो की ट्रॅव्हलिंग ब्लॉग. बघा, आजच्या ब्लॉगची सुरुवात जी आहे ती थोडीशी काही वेगळी झालेली आहे, जो की आपल्या चॅनलवरचा हा पहिलाच माझा ट्रॅव्हलिंग व्लॉग आहे. आणि तो तुम्ही खूप शांतपणे ऐकात, कारण त्यामध्ये ना जे काही अनुभव मी शेअर करते तो स्वामींचा आलेला अनुभव आहे. एक छोटासा अनुभव, पण कसं असतं, आपण जेव्हा स्वामी सेवेमध्ये असतो ना, त्यावेळी आपल्याला प्रत्येक गोष्ट ही स्वामींच्या आशीर्वादाने घडते आहे, हीच गोष्ट फक्त मनामध्ये येत असते. तर तसंच काहीसं आजही आमच्यासोबत झालं. दिवाळी झाली, पाडवा झाला आणि तिसऱ्या दिवशी होतं ते भाऊबीज. तर आम्ही निघालो होतो भाऊबीजेच्या दिवशी सकाळी लवकर 6 वाजता. तर हे निघण्याआधी जो अनुभव मी ऐकला, जो की गाडीत बसण्याआधी. आता बघा, मी तर व्लॉग शूट करायला सुरुवात केलेली होती, जे तुम्ही व्हिडिओच्या सगळ्यात सुरुवातीला पाहिलं. तोपर्यंत अगदी मला काहीही माहिती नव्हतं बरं का. आणि गाडीत बसण्याआधी माझ्या नणंदबाईंनी, ताईंनी जो अनुभव मला सांगितला, तो ऐकून अक्षरशः गाडीमध्ये बसण्याआधी माझ्या अंगाला शहारे आले. किती स्वामींचीच कृपा. आणि आपण खरंच आपलं भाग्य, आपली कुठेतरी एक अंश तरी सेवा स्वामींनी पदरात घेतली आहे आणि आपल्यावर कृपा केली, असंच मी मानलं आणि आपलं भाग्य समजलं. तर इथे आम्ही निघालो होतो दिव्यागारला, कोकणात, रायगड जिल्ह्यामध्ये फिरायला जाण्यासाठी. तर सकाळी 6 वाजता बुकिंग केलेली गाडी इथे येणार होती आम्हाला घ्यायला घराजवळ. ती गाडी काही आलीच नाही. जिजाजींनी जी गाडी बुक केलेली होती ती गाडी आली नसल्यामुळे त्यांनी त्या ड्रायव्हरला कॉल केला की आपण इथून निघण्यासाठी, दिव्याघरला जाण्यासाठी गाडी बुक केलेली आहे, तर तुम्ही आला नाहीत. तर ते म्हणाले की सॉरी दादा, मला CNG भरायला वेळ लागेल. तर आम्ही ओके असं म्हटलं. म्हणजे तोपर्यंत आम्हाला तर काही माहितीच नव्हतं. CNG भरायला बराच वेळ, इतका वेळ कसा लागू शकतो हे आमच्या लक्षात आलं. पुन्हा त्यांना कॉल केला, तर तेव्हा त्यांनी असं सांगितलं की काल जी गाडी आज तुम्हाला घ्यायला येणार होती त्या गाडीचा काल ॲक्सिडेंट झाला. आणि बघा, आमची ट्रीप देखील एक दिवस आधीची सुद्धा ठरत होती बरं का. पण देवाच्याच कृपेने, म्हणजे स्वामींच्याच कृपेने तसं म्हणावं लागेल की आम्ही ती ट्रीप 23 तारखेची ठरवली. बरं, ठरवली आम्ही 23 तारखेची ट्रीप सकाळी. तर 23 तारखेला ते दादा आलेच नाही, जी गाडी आधी ठरलेली होती ते. तर इथे दुसरी गाडी आता कुठे शोधायची ऐनवेळी, म्हणून इकडे तिकडे शोधाशोध सुरू केली. तर शोधाशोध सुरू असताना अगदी वेळेवर असं कोण हो म्हणेल किंवा मग किलोमीटर जास्त सांगतील की जिथे आपल्याला 13 मिळत होतं तिथे आता 15 म्हणणार विथ AC. तर असे सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. आणि मी एवढी विचारणा केल्यानंतर फायनली एक गाडी तयार झाली, ज्या गाडीने आत्ता आम्ही जात आहोत. बघा, कसं असतं, आपल्याबद्दलचं स्वामींचं नियोजन किंवा ती केलेली व्यवस्था आणि सगळं काही स्वामी त्यांच्या मनाप्रमाणे करून घेतात जेव्हा आपण त्यांच्या भक्तीमध्ये असतो. झालं असं, ही जी गाडी आम्हाला मिळाली ना, ती जाणार होती अक्कलकोटला. पण जे कोणी ह्या गाडीने प्रवास करणार होते, म्हणजे ज्यांचं ऑलरेडी बुकिंग होतं ह्या गाडीचं, त्यांनी सांगितलं की त्यांचे कोणीतरी एक्सपायर झाले, त्यामुळे अक्कलकोटला दर्शनासाठी त्यांना जाता येणार नाही. सो आमची ट्रीप कॅन्सल करा. अगदी वेळेवर झालं बरं का हे सगळं. जे त्यांनी सांगितलं की आम्हाला अक्कलकोटला जाता येणार नाही, ते अगदी सकाळी सांगितलं वेळेवर 7 वाजता. आणि ह्या दादांनी लगेचच तिकडची बुकिंग कॅन्सल करून आमची बुकिंग घेतली आणि आम्ही इथे निघालो
फिरायला जाण्यासाठी. कसं होतं ना, आपण एखादी गोष्ट ठरवलेली असते आणि मग त्यामध्ये काहीतरी अडथळे येतात किंवा बघा प्रवासाला काहीतरी विघ्न वगैरे येऊ नाही, ही सगळी रचना ही स्वामींचीच असते. म्हणून आम्ही जाणार तर होतो त्या गाडीने, पण खरंच काहीतरी स्वामींची भक्ती, श्रद्धा, कुठेतरी आपलं 1% का होईना म्हणायचं पुण्य हे आपल्याला समोर आलं आणि त्या पुण्यामुळे किंवा स्वामींच्या त्या आशीर्वादामुळे आज आपण इतकं सुरक्षित ह्या गाडींनी स्वामींनी आपल्याला नेलं असंच आम्ही सगळेजण समजलो. आणि खरंच हेच आपलं भाग्य. तर इथे आम्हाला दुसरी गाडी भेटली आमची, जी आम्ही जॉईन करून पुढच्या प्रवासाला जाणार होतो. तर इथून नंतरचा जो प्रवास आहे तो आम्ही दिव्यागारचा केला. सगळे सोबत भेटून आम्ही पुढच्या प्रवासाला एक सोबत निघतोय आणि यानंतरचे जे जे काही शेअर करण्याएवढे आणि जेव्हा जेव्हा माझ्याकडे मोबाईल असेल तेव्हा तेव्हाच्या क्लिप्स मी नक्की शूट करेल. आणि आता इकडे आलो आहे मी, तर प्रचंड इथे गरमही आम्हाला होतं आहे, पण ठीक आहे, प्रवास म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी होतातच आणि खूप 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 असं छान वाटतं आहे. ह्या प्रवासामध्ये सगळं फॅमिलीसोबत एन्जॉय हे जास्त महत्त्वाचं असतं. तर स्टे ट्यून. जे आम्ही कोकणामध्ये फिरायला जाणार होतो रायगड जिल्ह्यामध्ये, आणि खूप छान असा हा अनुभव होता आम्हाला फिरायला जातानाचा. आणि खूप सुंदर वातावरण होतं कोकणातलं, भात शेती वगैरे हे सगळं काही आम्ही बघत आणि एन्जॉय करत गेलो. कोकणातले ते छोटे छोटेसे रस्ते, कोकणातला हा रस्ता, कोकणातला निसर्ग, कोकणातल्या सगळ्याच गोष्टी, ती बोली भाषा आम्ही खूप छान अशी अनुभवली. आणि त्यातच आम्ही आलो होतो ह्या गावातल्या खेड्यापाड्यांमधल्या रस्त्यांमधून. तर हे रस्ते ना अगदी नागमोडी आणि छोटे छोटे होते, त्यामुळे हा आमचा कोकणातला पहिलाच अनुभव अतिशय छान ठरला आणि आम्ही सगळा दिवस ना एन्जॉय करत प्रवास करत गेलो. वाटलं होतं की रस्ता चुकलो की काय, पण नाही, स्वामींच्या कृपेने खूप छान आम्ही इथपर्यंत पोहोचलो. आणि बघा किती कडेला अशा अगदी खाली घाट आहे किंवा जंगल आहे, तरी अगदी कडेला इथे गाड्या साईडला उभ्या असतात आणि दुसरी गाडी समोरून पास होते. तर हा इतका छोटा छोटा कोकणातला रस्ता आणि हे सगळं हा निसर्ग इतकं सुंदर. जाताना एक ब्रिज लागला आम्हाला, त्या ब्रिजवरून आम्ही ही सिनरीसुद्धा शूट केली आणि आरुणीसुद्धा बऱ्यापैकी गोष्टी एन्जॉय केल्या. असं छान असं एक ही आमची ट्रीप झाली आणि खरंच हा स्वामींचा अनुभव माझ्यासाठी तरी खूप छान होता. कधी जर असं झालं असतं की आम्ही जाताना त्या गाडीनेच गेलो असतो किंवा आदल्या दिवशी आमचा प्रवास चालू झाला असता, तर आज काय झालं असतं. आणि इथे छान आम्ही पोहोचलो कोकणामध्ये. हे दुसऱ्या दिवसाचं शूट मी छोटंसं तुमच्यासोबत शेअर करते, कारण हे आम्ही इथे गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आलो होतो. हे दिव्यागारमधलं सुवर्ण गणेश मंदिर आहे आणि तिथलं आम्ही दर्शन घेतलं. छान बाप्पाने आमच्यावरचं संकट टाळलं, त्याबद्दल बाप्पाचे आभार मानले. सगळ्यात महत्त्वाचं, गाडीवर सुद्धा बघा पुढे श्री स्वामी समर्थ लिहिलेलं होतं. खरंच स्वामींमुळेच हा प्रवास खूप छान झाला, सुखकर झाला. तुम्हाला हा स्वामींचा अनुभव कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल, अनुभव ऐकताना आवडला असेल, तर व्हिडिओला एक लाईक मनापासून नक्की करा. आणि ह्या नवीन चॅनलच्या जर्नीमध्ये सुद्धा तुम्ही सगळेजण मला खूप छान असा सपोर्ट करत आहात. ह्या चॅनलचा सुद्धा प्रवास छान असा चालू आहे, त्यासाठी सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि आपले डेली येणारे व्लॉग नक्की बघत जा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मला यापेक्षाही छान छान व्लॉग दाखवण्याचा मी आपल्या चॅनलवर प्रयत्न करेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.